शिदाची सेवा करी कोणूर मठाला, त्या गिरदेवाची सेवा करी हुनूर मठाला. हरणाच्या रूपात देव जाण्याच्या कळपात, भेट झाली दोघांची त्या दोन तळ्यात. अहो भेट झाली दोघांची त्या दोन तळ्यात. वाघिणीचा गिन्ना देवाला वाढिला, अहो वाघिणीचा गिन्ना देवाला वाढिला. अनकर शिदाची सेवा करी कोणूर मठाला, त्या देवाची सेवा करी कोणूर मठाला. सत्व तुझे पाहण्या देव काळा मोरा झाला, बिन किड्या बिडकीचं पाणी फुलवान मला. अरे बीड किड्या बिडकीचं पाणी फुलं आण मला. कमळ्यातून पाणी काढलं शीतळ कोटीला, अहो कमळ्यातून पाणी काढलं शीतळ कोटीला. अनकर शिदाची सेवा करी कोणूर मठाला, त्या शिदाची सेवा करी हुनूर मठाला. मंगराया मोगरवंच्याचा देवा घोडगिरीचा, वरदास माझ्या शिरावर, थाप मार डिंबाड्या ढोलावर. सुंदरान मांडल गंभीरानाच्या जाग्याला, हनुमतवाडी गावाला या देवा घोडगिरीला. नाव त्याच घेऊन मी जातो माझ्या वाटला, वरी सोडल्या जाग्याला त्या माळापाच्या कडेला. सिद्ध माझा माळापाच्या मावयाच्या कडीला, साज शिलगड करून मी बोलायला लागला. निघून त्या गावावर त्या गावायाच्या मधाला, जंबूमाळ्याच्या वाड्याला त्या गरबजाच्या तोंडाला. हके हाली मारून पाणी पाहिजे मागायला, पाण्याच्या धरमच्या धर्माच्या कारण. माळ्याची सुनावर नंदावर मानीवर, पाच बाई दिवसाची या बाळतीनं. पाण्याच्या धर्मच्या धर्माच्या कारण, पाणी गडालायला ती निघून पाहिलं. सिद्ध म्हणाला पण विचार केला म्हणाला, अरे मावची कलू तयार केल्याली त्या असणाऱ्या कलूला साजिवंत केलं. अरे साज शृंगार तिचा केला, लागला होता बोलायला निघून जायचं बाई तो असणाऱ्या गावाच्या मधाला, त्या जंबूमाळाच्या वाड्याला. जाऊन त्या जंबूमाळाची असणारी सून दंडावळ मानी 5 दिवसाची बाळतीन त्या जाग्याला. निघाली होती मात्र त्या जाग्याला, जाऊन दरवाजाच्या तोंडाला, पाणी मागायचं त्या ठिकाण्याला. पाण्याचा धर्म लय मोठा असा मनात विचार येऊन ती जंबूमाळ्याची असणारी सून दंडावळ मानी त्या टाइमला विचार केला होता, म्हणाला मी पाणी पाहिजे द्याय मात्र त्या जाग्याला. अरे मनायाचा विचार विचार करून गा, ते निघून त्या जाईल घर बघ वाड्याला. पाणी बघा आणायला एवढ्या बघा वेळ ते गा. अरे तिच्या घर वाड्यात मी पाणी गै पकरीन.
केला. अरे 5 दिवसाचं लहान लेकरू अरे असणाऱ्या बाजल्यावर बाळ ठेवले त्यावेळेला आणि पाणी आणण्यासाठी निघून जाईल घरवाड्याला. एवढ्यात तिच्या घरवाड्याचं पाणी निघाय पागाई पकडीने त्याचा गेला. असा विचार केला होता मात्र मनाला. एवढं सांगितल्या बरोबर असणाऱ्या सीतामालापाच्या म्हणण्याप्रमाणे ते मावं चिकलो अरे वाटचाल करीत मात्र त्या टाइमाला लागली होती चालायला आणि आले कुठे निघून मात्र त्या जाग्या. अरे निघून त्यावर बघा आलिया माझ्या याच्यावर बघा वाड्याला. दरवाजाच्यावर बघा तोंडाला तो बोला यालावर बघा लागली. माई तोंडावर माई घरात पाणी थोडवर मला देवावर. आवाज त्यावर बघा ऐकून त्या नंदावर बघा मामीन. कशी असणारी माझं कली मावची कल स्वतः निघून त्या टाइमाला निघून आली होती दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला हाकाली लागली होती मात्र मारायला. जसे बाबा पाणी लागली होती मागायला अरे आवाज ऐकून घेतला त्या असणाऱ्या जंबू माळ्याच्या सुनेने. अरे नंदावळ मामीनं मनाचा विचार केला. लहानतानं बाळ बनताला लावल्याला त्या असणाऱ्या मावळीनं अरे बाळकीनं असणार बाजल्यावरती ठेवलं. पाण्याचा धर्म लय मोठा कोणतरी तहानल्यानं आले आपल्या दारात बाबा पाणी पाहिजे त्याला द्यायला आणि मनाचा विचार करून असणारी ती जंबू माळ्याची सुन नंदावळ मामी त्या टाइमाला लागली होती चालायला निघून आली होती जवळच्या बाजूला. निघून गेली घरवाड्याला. एवढ्यात भगवंताच्या करणीनं अरे सिद्धम्हाला पण असणाऱ्या त्या कलू स्वतः त्या नंदावळ मामीच्या वाड्याचं अरे पाणी पागैट केलं त्या टाइमाला. पायावर हात लावला शिराला विचार मनाचा लागली होती करायला. अरे पातक होईल शिराला ग पातक होईल शिराला पातक होईल शिराला ग पातक होईल शिराला. ओविका म्हणून कागल ओविका म्हणून कागल. अरे जाऊ कुठं मी फेरायला जाऊ कुठं मी फेरायला हात या लावला शिराला तिनं विचार केला मनाला. गंगा सोडवून कशासाठी ओविका म्हणून कागल काही शक्ती जुळवणार आहे. अरे पाण्याच्या पायात चितरावरली चुंबल मुरडावरली घागर लावली शिरा मात्याला. त्या बार वाटला तिनं केला विचार मनाला. पाणू त्याला पुजायला पाहिजे पाणू त्याला पुजायला. एवढ्या मग वेळत एवढ्या बघा टाइमात असणाऱ्या स्वतः बाबा नंदावळ मामीनं जसं घरातलं पाणी गायचं झाल्यानं सपलेलं पाहिलं. विचार केला म्हणाला अरे दारात आलेल्या माऊलीला जर मी पाणी नाही दिलं फार मोठं पाप होईल. अरे धर्म माझा बुडेल. स्वतः या जाग्याला विचार केला म्हणाला अरे बाबा निघून पाहिजे पाणू त्याच्या वाटेला जायला पाणी आणायला त्या जाग्याला. अकरावली चुंबर मुरडावरली घागर लावली शिरा मात्याला पाणी पाहिजे आणायला म्हणून वाट लागली होती मात्र चालायला. विचार केला मनाला अरे पाणू त्याला पाहिजे पुजायला आणि म्हणून त्या असणाऱ्या नंदावळ मावशीनं अरे असणाऱ्या पानाचा इडा दसर बाबा हरभऱ्याचा भिजान आणि हळदी कुंकू साखऱ्याचा नैवेद्य